एक प्रकारे कौतुकाची थाप देण्यासाठी राज ठाकरे इथे येत आहेत अशी भावना मनसैनिकांनी इथं बोलून दाखवलेली आहे। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ठिकठिकाणी राज ठाकरेंचं स्वागत करण्यात येते। राज ठाकरेंच्या सभेमुळे ज्या ठिकाणाहून हा संपूर्ण वाद सुरू झाला होता त्या जोधपूर स्वीट सेंटर आज बंद ठेवण्यात आलेले आहे। राज ठाकरेंच्या सभेमुळे जोधपूर स्वीट आज बंद ठेवण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत ठरलेलं आहे कारण याच चौकात असलेल्या जोधपूर स्वीट याच दुकानापासून खरं तर वादाला सुरुवात झालेली बघायला मिळाली होती आणि याच जोधपूर स्वीटचे मालक जे होते त्यांनी मराठी बोलण्यास नकार दिला आणि उर्मट उत्तर दिलं। यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं त्यांना मारहाण देखील करण्यात आली होती आणि त्यानंतर परप्रांतीयांचा मोर्चा या परिसरातून निघाला होता आणि या परप्रांतीयांचा मोर्चा निघाला त्यानंतर मराठी आवाज जो आहे तो या ठिकाणी 8 जुलै रोजी एकवटलेला बघायला मिळाला होता। सगळ्याच राजकीय पक्षांचे नेते कार्यकर्ते आणि मराठी माणूस सर्वसामान्य मराठी माणूस खरं तर या मोर्चाच्या निमित्तानं एकत्रित बघायला मिळाला होता। 8 जुलै रोजी याच चौकातून हा मराठी मोर्चा निघाला होता ज्याला वेगळं गालबोटही लागलं होतं। पोलिसांच्या परवानगी मुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अटक सत्र देखील बघायला मिळालं होतं आणि तोच वाद जो आहे तो याच चौकामध्ये पाहायला मिळाला होता। त्याच्यामुळे आता पुन्हा एकदा या चौकामध्ये या ठिकाणी आपण बघतोय की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते जमले आहेत। मात्र हे राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी सध्या जमलेले बघायला मिळत आहेत कारण राज ठाकरे तब्बल 8 वर्षांनंतर मीरा भाईंदर परिसरामध्ये दाखल होत आहेत आणि मीरा रोड येथे त्यांचं जंगी स्वागत करण्यासाठी या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हे कार्यकर्ते पदाधिकारी जमलेले पाहायला मिळत आहेत। अगदी पारंपरिक पद्धतीनं त्यांचं स्वागत या चौकात केलं जाणार आहे आणि याच चौकामध्ये जे आहे ते जोधपूर स्वीटचं हे दुकान आहे ज्या ठिकाणी खरं तर हा वादंग निर्माण झाला होता आणि याच चौकामध्ये आता राज ठाकरे यांचं स्वागतही केलं जाणार आहे। पण तत्पूर्वी आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। या चौकाला अगदी छावणीचं स्वरूप जे आहे ते या निमित्तानं पाहायला मिळत आहे। अगदी प्रत्येक ठिकाणी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात जो आहे तो टप्प्याटप्प्यावर पाहायला मिळत आहे कारण कुठलंही गालबोट आता पुन्हा या गोष्टीला लागू नये याची खात्री जी आहे ती पोलिसांकडून केली जात आहे। आणि आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।